श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. भक्त हो, देवपूजा करतानाचे तुम्हाला हे नियम माहिती आहे का? नसेल माहिती तर आपण बघूया देवपूजा कशी करावी आणि देवपूजा करतानाचे हे 51 नियम. पहिला, देवातील शंखांना अक्षता कधीच वाहू नये. दुसरा, एका दिव्यावर कधीच दुसरा दिवा लावू नये. तिसरा, भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नये. जर असेल तुमच्याकडे तर गुरुजींना बोलवून तिचे विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी. 4. तर्जनीने म्हणजेच अंगठ्याजवळचे पहिले बोट, ह्या बोटाने कधीही देवाला गंध लावू नये. 5. देवासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत कधीही दक्षिणेकडे करू नये. 6. स्त्रियांनी तुळस कधीही तोडू नये. 7. एकाच घरात 2 शिवलिंगे, 2 शाळीग्राम, 2 सूर्यकांत, 2 चक्राग्र, 3 देवी, 3 गणपती व 2 शंख कधीच पूजू नयेत. 8. शाळीग्राम पूजवायचे तर ते सम म्हणजेच 4, 6, 8 इत्यादी पूजावेत, परंतु समांमध्ये 2 कधीच पूजू नयेत. विषमांमध्ये 1 पूजा करण्यास काहीही हरकत नाही. 9. शंखोदक आपल्या मस्तकावर धारण करू नये. 10. भगवान विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये. 11. भस्माचा त्रिपुंड लावल्यापासून व गळ्यात रुद्राक्षाची माळ घातल्यापासून महादेवाची पूजा करू नये. 12. देवपूजेसाठी पर्युषित शिळे, जल व शिळी फुले वर्ज्य होत असतात, परंतु तुळशीपत्रे व तीर्थोदक ही शिळी असली तरीही चालतात. 13. संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये. 14. देवास अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रक्षालन करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही. देवाचे सुवर्णालंकार व सुवर्णाचे यज्ञोपवीत यांचे विषयी हाच नियम लागू होतो. 15. शिवमंदिरात झांज, सूर्यमंदिरात शंख व देवीच्या मंदिरात बासरी कधीही वाजवू नये. 16. बेलाची शुष्क पत्रे ही देवपूजेला चालतात. तसेच शुष्क दवनाही देवाला प्रिय आहे, परंतु सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही. 17. द्वादशीस केव्हाही तुळस तोडू नये, तसेच रविवारी सुद्धा दुर्वा तोडू नये. 18. जलकमला वाचून अन्य कोणत्याही फुलाच्या कळ्यांनी देवाची पूजा कधीही करू नये. 19. बेलाचे पान नेहमी पालथे व्हावे. 20. गणेशाला गणेश चतुर्थीशिवाय अन्य दिवशी तुळस वाहणे वर्ज्य आहे. 21. नवार्णव किंवा गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा. रस्त्याने जाता येता वगैरे कधीही जप करू नये. 22. आपली जपमाला व आसन दुसऱ्यास कधीही देऊ नये. 23. देवदेवतेंच्या मूर्तीची व तस्वीरींची म्हणजेच फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे करू नयेत. 24. देवपूजेनंतर देवाला धूप दाखविताना तो कधीही हाताने पसरवू नये, त्यासाठी पंखा वापरावा. 25. गंध उगाळून झाल्यावर ते तपकडीत घालून मगच देवाला लावावे. परस्पर सहानेवरून देवास कधीही लावू नये. 26. गुरुचरित्रासारख्या पोथीची पाने उलटताना कधीही बोटाला थुंकी लावू नये, लावून ती उलटू नयेत. 27. देवपूजेच्या वेळी स्तोत्रे मोठ्याने म्हणावीत व मंत्र मनात जपावे. 28. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर तो लगेच आपण खाऊ नये किंवा इतरांना वाटू नये, थोड्या वेळ तसाच देवापुढे ठेवावा. 29. देवघरात देवांच्या फोटो लावताना त्या एकमेकांच्या डोक्यावर येतील असे सुद्धा फोटो लावू नये. 30. आचमन करताना तोंडाने आवाज करू नये. 31. देवाला एका हाताने कधीही नमस्कार करू नये. 32. शिव व विष्णू यांच्यापुढे तूप लावलेला गुग्गुळ धूप म्हणून जाळावा, त्या योगे सकल पापांचा नाश होतो. 33. देवाची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकाच्या वरून नेऊ नये, मस्तकापर्यंतच न्यावे. 34. कांदा, लसूण हे पदार्थ वापरलेला नैवेद्य देवास कधीही दाखवू नये. 35. विष्णूला म्हणजेच भगवान विष्णूला दुग्ध भात, शिवाला दही भात, गणपतीला मोदक, सूर्याला गूळ भात आणि देवीला सांजा
किंवा श्रीखंड विशेष प्रिय आहे. दूध व फळे सर्व देवांना प्रिय आहेत. 36. देवीचे पूजन केवळ एका उपचाराने म्हणजेच कुंकवाने होते. 37. देवांचे आसन आपल्या आसनापेक्षाही नेहमी अधिक उंचीवर असावे. 38. देवपूजेला घ्यावयाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना देवत्व प्राप्त होत नाही. 39. देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा. 40. देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून मगच तो अर्पण करावा. 41. शंखघंटेशिवाय देवपूजा कधीही करू नये. 42. शक्य असेल तर देवांची त्रिकाळ पूजा करावी, परंतु किमान सकाळी एकदा तरी करावी. 43. देवघरातील देवमूर्तींवर विटाळशीचा छाया पडणार नाही याची सदैव काळजी घ्यावी, कारण बघा तसे झाल्यास फार मोठे अनर्थ घडतात. 44. देवाला नैवेद्य दाखविताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा. 45. तुळशीपत्र देवाला वाहताना ते पालथे व देवाकडे देठ करून वाहावे. दुर्वा वाहताना दुर्वाची अग्ने आपल्याकडे असावीत. फळे वाहताना फळांचे देठ देवांकडे करावेत. देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालाव्यात, म्हणजे जसं 1, 3, 5 इत्यादी. प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल तर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे. 47. घरातील देवघराला कळस करू नये. 48. रोजच्या पूजेत दक्षिणा असलीच पाहिजे असे नाही. 49. देवपूजा करण्यापूर्वी कपाळी गंध किंवा कुंकुम तिलक अवश्य लावावा. तर शरीरशुद्धीसाठी भस्मलेपन करावे. वैष्णव संप्रदायाचे भक्त भस्माऐवजी गोपीचंदन लावतात. 50. देवापुढे नारळ वाढविताना किंवा ठेवताना शेंडीचा भाग हा नेहमी देवापुढे करावा. 27. रुद्राक्षाची माळ धारण करून महादेवाचा जप केल्याने त्याचे कोटीगुणित फल प्राप्त होते. तर मित्रांनो, आपण बघितले देवपूजा कशी करावी आणि देवपूजा करतानाचे हे 51 नियम. ह्या व्हिडिओ संबंधित जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि व्हिडिओ संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. श्री स्वामी समर्थ. जा आता.